23/4च्या मीटिंगमध्ये रद्द झालेला होता। तो विषय पुढच्या एखाद्या मीटिंगमध्ये येऊन त्याची मान्यता घेणं गरजेचं होतं, परंतु तशा प्रकारची कोणतीही मान्यता सन्माननीय संचालक मंडळाच्या मीटिंगमधून 28,44,00,000च्या खरेदीची मान्यता घेतलेली नाही आणि डायरेक्टली 12 ऑगस्ट 2025 रोजी हे खरेदी खत झालेलं आहे। म्हणजे आता तो विषय त्यांनी पटलावरती आणलाय किंवा अजेंड्यात आणलाय, माहिती देणे म्हणजे खरेदी खत करायचं ही माहिती संचालकांना द्यायची नाही। त्याला ते पुरावा असा देत आहे की 29/9/2020 या दिवशी त्यांनी बहुमताने जो ठराव मान्य केलेला होता त्याच्यामध्ये आम्हा 3 संचालकांचा लेखी ठरावाला विरोध आहे, तोच धागा पकडून त्यांनी ते कंटिन्यू केलेला आहे। हा झाला एक भाग। आमच्या माहितीप्रमाणे कायदा हे सांगतो, जरी त्यांना सन्माननीय पणन संचालकांनी 13/3च्या पत्रानं 28 स्पष्ट उल्लेख आहे 28,44,00,000 पणन संचालक आता ती बेकायदेशीर हा भाग आला इथं, पण त्याच्यात मान्यता आहे। परंतु जे 1,74,00,000 रुपये 1,74,00,000 आणि 13,000 का 14,000 जो खर्च स्टॅम्प ड्युटीसाठीचा आहे त्याला मान्यता घेणं अपेक्षित होतं। ना त्याला संचालक मंडळाच्या मीटिंगची मान्यता आहे, ना त्याला ERची मान्यता आहे, ना त्याला DDRची मान्यता आहे, ना त्याला पणन संचालकांची मान्यता आहे। या सगळ्या गोष्टींचा उहापोह आम्ही केलेला आहे। आमचा स्पष्टपणाने तिथे लेखी विरोध आम्ही नोंदवलेला आहे। जागेचं कोणत्याही प्रकारचं व्हॅल्युएशन चुकीचं घेतलेलं आहे, जागेचा सर्च रिपोर्ट नाही। आता तुम्हाला